हॅलो एव्हरीवन, मी सोनीज फूड या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आजची स्पेशल रेसिपी आहे चिकनसाठी आपण पाव किलो चिकन घेतलेले आहे, ते मॅग्नेट करून घेणार आहोत। त्यामध्ये हळद, मीठ, दही टाकून मॅग्नेट करून घेतले आहे। आता आपण एक कांदा, 2 टोमॅटो, 1 मिरची छान चिरून घेतली आहे आणि लसूण अद्रकाची पेस्ट केलेली आहे। आता आपण कांदा परतून घेणार आहोत। कांदा छान परतला की त्यामध्ये बेसिक मसाले टाकणार आहोत। बेसिक मसाले जसे की धनेपूड, काळी मसाला वगैरे टाकून घेणार आहोत आणि लसूण अद्रकची अर्धी पेस्ट इथे टाकणार आहोत आणि अर्धी पेस्ट आपण चिकन करताना वापरणार आहोत। छान कांदा थोडेसे पाणी टाकून थोडा वेळ उकळी काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मसाल्याने तेल सोडलेले आहे। आता यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो छान गाळ होईपर्यंत शिजून घेणार आहोत। त्यामध्ये थोडेसे मीठ टाकणार आहोत जेणेकरून टोमॅटो छान गाळ होईल। तुम्ही पाहू शकता मसाला गार झाला आहे। मसाला गार झाला की आपण तो मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत। शक्यतो मसाला गारच करावा जेणेकरून तो अंगावर उडणार नाही। अशी फाईन पेस्ट करून घेणार आहोत। चला तर आता भाजीला तयारी करूयात। आपण एक हंडी घेतली आहे। हंडी वापरताना तेल पूर्ण हंडीला लागून देणार आहोत आणि मगच गॅस ऑन करणार आहोत। त्यामध्ये थोडेसे तूप टाकले आहे। काही खडे मसाले टाकूयात। पान, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी टाकून घेणार आहोत। ते थोडे परतले की त्यामध्ये कांदा परतून घेणार आहोत। कांदा परतला की लसूण अद्रकची पेस्ट छान परतून देणार आहोत आणि मॅग्नेट केलेलं चिकन टाकून घेणार आहोत। चिकन शक्यतो थोडा जास्त वेळेस मॅग्नेट करावे कारण ते बटरी छान एक स्वाद येतो। आणि आता आपण उकळी काढून घेणार आहोत। जी आपण पेस्ट केली होती ती टाकून घेणार आहोत। तुम्हाला हवे असल्यास इथे रस्सा सुद्धा वाढवू शकता। आता आपण ढक्कन लावून घेणार आहोत आणि पूर्ण एका पिठाने पूर्ण लीड झाकून घेणार आहोत जेणेकरून छान दम बसेल आणि एक फ्लेवर आपल्या चिकनला येईल। पूर्ण टोपणला लीडला असे पीठ लावल्यावर थोडेसे छिद्र पाडावे जेणेकरून वाफ बाहेर जाईल। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सोनीज फूड या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पाहू शकता आपलं चिकन तयार आहे खाण्यासाठी। हे चिकन तुम्ही भाकरी सोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता। खूप टेस्टी आणि छान लागते। तुम्ही पाहू शकता। थँक्यू। Thank you so much everyone for seeing